तर नमस्कार मित्रांनो, ज्या फिल्मची इतक्या दिवसापासून सगळ्यांना खरं तर आतुरता आहे. टीजर आला, सॉंग्स आले, सॉन्ग पण इतके हिट आहेत आणि सर्वांना आवडत आहेत. त्याचाच आज ट्रेलर लॉन्च होता, म्हणजेच रणपती स्वारी आग्रा, ज्याचा आज ट्रेलर लॉन्च झाला. सगळ्यांनी ट्रेलर बघितला, एकदम म्हणजे धमाकेदार ट्रेलर आहे आणि अंगावरती एकेका सीनला खरं तर असा एकदम काटा येत होता. आणि आम्ही थिएटरमध्ये बघितल्यामुळे तर अजून त्याची मजा वेगळी होती. त्यामुळे खरं तर थिएटर एक्सपिरियन्स वालाच हा सिनेमा आहे. आणि त्यातीलच आपल्या बरोबर आहेत निखिल राऊत सर आहेत आणि त्यांची ह्याच्यात भूमिका जी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर. जय शिवराय. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा आमचा सिनेमा 30 जानेवारीला प्रदर्शित होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावर स्वारी केली होती असं आम्ही का म्हणतोय हे तुम्हाला 30 जानेवारीला हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्यातले अनेक आपल्याला प्रकरण माहिती आहेत. त्यातूनच हे महत्वाचं प्रकरण आहे. आग्र्यावर त्यांनी स्वारी केली, त्यामुळे या स्वारी बद्दल जाणून घ्यायला, या स्वारी त्यांच्याबरोबर कोण कोण त्यांचे विश्वासू साथीदार होते, काय काय पद्धतीने त्यांनी रणनीती आखली आणि कशा पद्धतीने आपले रणपती शिवराय खऱ्या अर्थाने आग्र्याहून निसटले, तर हा सगळा थरार तुम्हाला अनुभवायचा असेल तर 30 जानेवारीला चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा पहा. मी आत्ता जरी तुमच्याशी बोलत असलो, तुम्ही मोबाईलवर मला पाहत असला, तरी चित्रपट मात्र तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा. आणि खरं तर ट्रेलरमध्ये बघताना आपल्याला असं म्हणजे दिसत होतं की एकदम लार्ज स्केलवर तर शूट झालेलाच आहे आणि इतक्या फ्रेम्स पण खूप सुंदर, म्हणजे शूटिंग वगैरेचं तर एक्सपिरियन्स तर तुम्ही सांगा आम्हाला. आणि ट्रेलर बघताना खरं तर आता तुम्ही आता युट्यूबला तर आल्यावर तुम्ही बघाल आणि कमेंटद्वारे त्यांना तर सगळ्यांना तुम्ही प्रतिक्रिया द्यालच. पण सर तुम्हाला आधी पहिल्यांदा जेव्हा बघितला किंवा थोडेसे सीन तुम्ही जेव्हा शूट करताना आपल्याला कळतं की बाबा हा खूपच एक लार्ज स्केलवर शूट होतोय, तर तो अनुभव त्यांनी मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सिनेमा साकारणं तर तो भव्य दिव्य असलाच पाहिजे. आणि तशाच पद्धतीने पॅनोरामा स्टुडिओज आणि मुगाफी हे दोन निर्माते आमचे खंबीरपणे उभे राहिले. आमचा मित्र दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक, लेखक, आणि स्वतः या सिनेमात तो अभिनेता म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोच आहे. खूप मजा आली. मजा इन द सेन्स की महाराज आग्र्यात असताना कशा पद्धतीने औरंगजेबाने त्यांना बंदिस्त केलं होतं, मग त्यांनी काय विचार केला असेल तो तिथून निसटण्याकरता, आणि मग ह्या सगळ्यामध्ये गुप्तहेर खात्याचं किती योगदान आहे, बहिर्जी नायकांचं किती योगदान आहे, आणि मग त्या अनुषंगाने किसनाचं काय योगदान आहे. किसना म्हणजे हा प्रातिनिधिक स्वरूप आहे. गुप्तहेरांचा हा प्रतिनिधी म्हणून आपण त्याला म्हणूयात. किसनाला प्रतिनिधी अशासाठी कारण असे अनेक गुप्तहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर खात्यामध्ये होते आणि सगळं ट्रेनिंग अर्थातच बहिर्जी नायकच या सगळ्यांना द्यायचे. आणि शत्रूच्या गोटातून माहिती आणणं आणि माहितीचा अक्षरशः खजिना आणणं हे काम या सगळ्या गुप्तहेरांचं होतं. आणि त्यापैकी एक प्रातिनिधिक स्वरूप किसनाचं सर्वात कार्य म्हणजे की आधी स्वारी करायच्या आधीची सर्व माहिती एक्झॅक्टली आणि ते कशा पद्धतीने सगळं करायचं ह्याचं जे महत्वाचं काम होतं ती त्यावेळेस ती टीम करता येईल असं म्हणता येईल. आणि अभिजित श्वेतचंद्र यांची म्हणजे जेव्हा निवड झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी, जेव्हा सेटवरती त्यांचा पहिला शॉट असेल किंवा ते त्यावेळेसचं म्हणजे वातावरण कसं होतं, तुम्ही सर्वांनी बघितल्यानंतर म्हणजे कशी प्रतिक्रिया? मुळात आमचा मित्र अभिजित अत्यंत गुणी कलाकार, आणि मलाही माहीत नव्हतं की तो छत्रपतींची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अगदी आमच्या शूटिंगच्या एक आठवडाभर आधी थोडीशी कल्पना मिळाली आम्हाला की अभिजित ती भूमिका साकारतोय. त्यामुळे तो साकारतोय, तो कसा साकारेल, तो कसा दिसेल याच्याबद्दल तिळमात्रही शंका नव्हती. कारण त्याची निवड आमच्या दिग्दर्शकांनी केली आहे, तर ती सर्वार्थाने योग्य निवड त्यांनी केली असेल याचा आमचा सगळ्यांचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे त्या विश्वासाला तो सार्थ ठरलाय. आज ट्रेलर बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे जाणवेल. आम्हाला काम करताना तर ते जाणवतच होतं. खूप छान आमचे सीन जेवढे काही एकत्र होते तेवढ्या सीनमध्ये तो एक आदर असतो ना, तो आपसूक येतो त्या कलाकाराच्या कलेतून, तो साकारत असलेल्या भूमिकेतून. निश्चितच ती छत्रपती शिवाजी महाराजांची जरी भूमिका असली तरी सुद्धा
त्या कलाकाराला सुद्धा त्यातला वावर हा जमला पाहिजे. त्या भूमिकेचा रिस्पेक्ट, त्यातला आदर त्याला टिकवता आला पाहिजे. तो त्याने टिकवला, त्याला तो जमला आणि त्याच्याबद्दल आपसुकच शेजारी उभं असताना सुद्धा सीन मध्ये तो एक आदर मनातून येत होता. कितीही नट म्हटलं, अभिनेता म्हटलं, आम्ही सिनेमात काम करताना वेगवेगळे भूमिका करताना तो किंवा तो आविर्भाव आणू शकतो, पण मनापासून मी स्वतः शिवभक्त आहे, छत्रपतींचा भक्त आहे. त्यामुळे त्याला पाहिल्यानंतर असं झालं की अरे राजे आले, तर तिथे तो जिंकला. आणि खरं सांगायचं तर इतक्या म्हणजे वर्षभरात मराठी ऑडियन्सला तसं म्हणजे काही तितकं असं बघता नाही आलं, म्हणजे तशा पद्धतीचे चित्रपट वगैरे. ते मराठी ऑडियन्सचा पण आता मला वाटतंय हे जो वेट आहे तो संपलेला आहे. आणि मला वाटतं मराठीच नाही तर आपले दुसरे पण जे नॉन महाराष्ट्रीयन असेल ते पण ह्या अष्टकाचे खरंच ते पण वाट बघत असतात, ते पण फॅन्स आहेतच, त्यांना पण आवडतातच. तर त्यांच्यासाठी सर तुम्ही आपल्या सिनेमाची तारीख सांगा, कधी रिलीज होतोय, आणि तुम्ही अपील करा त्या सर्व शिवभक्तांना. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर या आपल्या जाणत्या राजाला कुठल्याही भाषेचं बंधन नाहीये. आपल्या ह्या राजाने काय करून ठेवलंय, कशा पद्धतीने त्यांचे गुणधर्म आपण स्वीकारले पाहिजे, कशी रणनीती आखली जायची, कसा जाणता राजा होता आपला. त्यामुळे या आपल्या महाराजांच्या या चित्रपटांना कुठल्याही भाषेची बंधनं नाहीये. कोणत्याही भाषेतला कुठलाही माणूस तो आपसुकच छत्रपतींच्या या सगळ्या कार्याच्या प्रेमात पडेल. त्यामुळे छत्रपतींच्या या कार्यावर आधारलेला, त्यांच्या एका स्वारीवर आधारलेला एक एस्केप प्लॅन आपण म्हणूया, एस्केप प्लॅन आपण हॉलिवूडमध्ये सिनेमे पाहतो, असा हा खऱ्या अर्थाने एस्केप प्लॅन आपल्या महाराजांनी शेकडो वर्ष आधी आपल्यासमोर त्याचा दाखला दिलाय. आणि कशा पद्धतीने आपला राजा त्याच्यातून सुटला, कशा पद्धतीने आपल्या राजांनी त्याची स्वारी आग्र्यावरती नेली, हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर 30 जानेवारीपासून जगभरात हा सिनेमा प्रदर्शित होतोय. जरूर पहा. जय शिवराय.